सबस्क्राईब करा. खरं मेन म्हणजे आपला लाडका भाऊ आहे पिसली माझी बांगडी, याला नाव ठेवलं आहे पिसली माझी बांगडी. आणि हा मुळीच नव्हता काना. काना मुलीचच नव्हता, काना दुसराच आहे, मुलीच काना आला नाहीये. काना काना आला नाही. 550 गुलाल आणलाय, लक्षात ठेवा. 550 गुलाल न एवढं वाजवताना काय होईल काय माहिती. घरी जायला निघलो आता. पुढे चिंतामणी आला ते बघा. नाही भाई, कलाकार असा घरी नाही बसू शकत. आवाज ऐकला ना धावपळ होते मनात की मला जायचं नाही. पुढच्या विघ्नाची शेवटची आरती. नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, मी स्मॉल आर्टिस्ट पीके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका प्रणील कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे मोरया बीचच्या कॉलला. सकाळ सकाळ काळा चौकीचं विसर्जन आहे. काळा चौकीचा महागणपती विसर्जन गाजवायला आलो आहे आपण. आणि आपल्या ग्रुपचा पण आज कॉल आहे, तर तिकडे जाणार आहे. इकडून काहीतरी आता अर्ध्या एक तासात आगमन विसर्जन चालू होईल काळा चौकीच्या महागणपतीचं. तर आता लोकेशनवरती गेल्यावरती भेटून आपल्या ग्रुपचा पण आज कॉल आहे, तर तिकडे मी 5-5:30 वाजेपर्यंत पोचेल. तर आता काळा चौकीला पोचतो आणि तिकडचा एकदा तुम्हाला माहोल दाखवतो. आता मी आणि आपला विनू भाई आहे, मला भेटवतो पुढे सगळ्या पोरांनाच. चला भेटूया पुढे काळा चौकीला गेल्यावर. लेकरांच्या विद्याभ्यासामध्ये काही अडचणी त्या दूर कर, त्यांना त्यांच्या विद्याभ्यासामध्ये यशाचा आशीर्वाद प्रदान कर. तसेच सर्व सहकुटुंबियांच्या सौभाग्यवंतांचं सौभाग्य अखंड ठेव आणि या सर्वांच्या वरती कृपेचा आशीर्वाद ठेव. आता
आपला वन साइड भाव आलाय भाई राहुल शेठ. ऑल टॉपिक आहे सर. काय नाही तुमचा आशीर्वाद भावा. वाजवायला गेले नव्हते पण नाही तुम्ही हे काय बोलून माझं आलात? माझं नशीब चांगलं की भाऊ मी पहिल्यांदा तुमच्यामध्ये वाजवायला आलो आहात. मुंबईचा आपला काळा चौकीचा महागणपती. खरंच नशीब भाऊ आणि खरंच थँक्यू सो मच मोर्या बीच की भावा एक संधी दिली वाजवायची. बस आता काय भावाचा सपोर्ट आहे आपल्याला थोडा. भावाला बघून वाजवू. हे आपला आणि अनिकेत दादा आणि पहिल्यांदा मोर्या बीचमध्ये ब्लॉग बनवतो आज. काय बोलतील भावाला आपल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. खरं मेन म्हणजे आपला लाडका भाऊ आहे पिसली माझी बांगडी. याला नाव ठेवलं आहे पिसली माझी बांगडी. आणि हा मुळीच नव्हता काना. काना मुलीचंच नव्हता. काना दुसराच आहे. मुलीच काना आला नाहीये. काना आला नाहीये. काना विजय. अजून आपला मेन मास्टर बाकी आहे पनू शेठ बाकी आहेत. येतो हळूहळू एकाला घेतो. पनू 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 भेटला. पनू तुझ्या ब्लॉगमध्ये तू रोज जायचं. आज माझ्या ब्लॉगमध्ये तुला घेतलं. आता भाऊ पण ब्लॉग चालू करेल. हां दोन ब्लॉगर भाई. फायनली आपला गावाचा ब्लॉग तर आज भाऊ आलाय. आतमध्ये थोडा वाजवतो. आता इकडे वाजवतो रेडी आहेत. रेडी आहेत. नवीन बाय रेडी ना. हाऊ द जोश. राहुलाच आपल्याकडे पण चालू करा 5-10 मिनिटात. डायरेक्ट मागलोय बघा आधी. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. भाव सगळं बोलला. भावाचीच क्लिप बघा आता. 5 मिनिटात चालू करतो, 10 मिनिटात चालू करतो. फक्त भावाचीच क्लिप बघा आता. 550 गुलाल आणलाय. लक्षात 550 गुलाल. न एवढं वाजवताना काय होईल काय माहिती. भेटतो एवढा गोरा आलाय. डायरेक्ट भेटतो वाजवताना. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपला अनिकेत दादा. अशोक भाई. अशोक भाई जेवतो आणि वाजवताना भेटतो तुम्हाला. जेवण वगैरे झालं आता. 2 मिनिटात चालू करतो. डायरेक्ट वाजवताना भेटतो. A few moments later.
मगाची चिनपोकीवरून घाई गडबडीत निघलो, पोचलो मी आता ऐरोलीमध्ये. 4:45 झालेत. 5:30चा टायमिंग होता. टायमाच्या आधी पोचलो आता आम्ही. आपल्या भावासोबत राहुल दादा तर आपलं टी शर्ट टाईट करत होतं, तर इकडून आपण टी शर्ट प्रिंट वगैरे घेतलं. तिकडे आलो टी शर्ट वगैरे आता याचं टाईट करायला. टी शर्ट वगैरे टाईट करू. ह्याला सोडेल मी मंडपमध्ये. घरी जाऊन फ्रेश बिश होईल, आंघोळ वगैरे करेल, फुल मग येईल. मग सुद्धा सोडची टी शर्ट घालून पोचूया. काय होतं राहुल भाई? काय नाही भाई, काम आहे आज घरी. भावाचं काम आहे, पण भाऊ वेळात वेळ काढून येणार आहे बोललाय. आता बघू भावाला टाईम भेटतो की नाही. आता समजेलच आपल्या रात्री किती ग्रुपसाठी टाईम काढतो. आम्ही पण कामावरती असून पण दुसऱ्या पोरांना लावून आलो आहे. भाई त्याला यायचा असतं का तो कसाही येतो, पण आता काय बोलणार की असतात भाने त्याचे. बघू रात्री येतो की नाही. आम्ही कामावर सुट्टी घेतली तर आम्हाला कामावर काढण्यात येईल. नाही भाई, कलाकार असा घरी नाही बसू शकत. आवाज ऐकला ना धावपळ होते मनात की मला जायचं. धावपळ होतेच भाई. काय घराखालून गणपती गेला तर आपण लॅपटॉपला ठेवून वाजवायला होत्यात काय एवढं. येणार बोललाय. बघू आता भेटू, फ्रेश बिश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला मंडपमध्ये गेलो होते. चला तर फ्रेश बिश झालं आता भावांनो. घरी गेलो, आंघोळ वगैरे केले, आपली जसं समजायची टी शर्ट वगैरे घातले, फुल फ्रेश झालं आहे, फुल एकदम आता रेडी पोझिशन. आता फक्त जाऊन वाजवायला चालू करायचे. 5:30 वाजले. आता पोचू मंडपात आणि बघू तिकडे काय चाललंय पोरांचं. चला तर भेटूया मंडपात गेल्यावरती. तर घरातून फ्रेश वगैरे होऊन आलतो, मंडपमध्ये गेलतो. आपला रोहन भाऊ घेऊन आला आहे, मला हेल्प पाचले. आता इथं वगैरे जातो मंडपमध्ये गेल्यावरती सगळ्या पोरांना भेटवतो वगैरे. आपला सेक्टर 2चा विघ्नहर्ता दाखवतो. आज शेवटचा दिवस आहे, आज सगळ्यांना भेटवतो तुम्हाला. चला भेटू पुढे. सेक्टर 2च्या विघ्नहर्ताची शेवटची आरती. A few moments later. Not bad, not bad. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. चालू आहे आपल्या मंडळातले नवीन मेंबर. भगभुगे भगनी भागोदरी. छोटा जरा जास्त छोटा है. नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखे ये बड़े.
स्टॉप घेतला आहे, नाश्ता वगैरे करतात आपले भाऊ लोक. मी मागितलं तेव्हा बोलले संपलं, स्वतः खाताय. राहुलला देवाडी का नाश्ता वगैरे करतो, चालू गेल्यावरती भेटतो परत. तर भावांना आपण आता ब्लॉगचा एंड करतोय. काल आपण ब्रेक वगैरे घेतला तेव्हा बोललेलो की नंतर वगैरे भेटू आपण, पण तेव्हा मग नंतर भेटता नाही आलं. आपले सर्व भाव वेगवेगळ्या साईडला वाजवत होते आणि आपले पोरं पण बाकीचे वाजवत होते, तर क्लिप वगैरे काढायला नाही जमलं आणि हालत पण खूप डाऊन होती, म्हणजे विकनेस वगैरे आलं तर त्याच्यामुळे नाही जमलं. मग तेव्हा पॅकअप वगैरे झाला तेव्हा पण नाही भेटलो. आता दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग एंड करतो आहे. त्या ब्लॉगचं झालं. आणि अजून एक किस्सा बोलाल तर ह्याच्यापुढे मी ह्या श्रद्धा सबुरी ग्रुपमध्ये वाजवणार नाही आहे. बस थोडं कामाच्या प्रॉब्लेममुळे की मी जरा वाजवणंच सोडतो आहे. तर हा आपला ब्लॉग शेवटचा असेल. ह्याच्यापुढे आपले ब्लॉग वगैरे येणार नाही आणि आपले इन्स्टाचे रील्स वगैरे पण नाही येणार. हा जे काय असेल ते आता शेवटचं असेल. हे बस एवढंच बोलेल. हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बस कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय. थँक्यू. थँक्यू.